पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालाय, एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात. त्यांना कोणता विचार नाही. पवारांवरच प्रश्न आहे की तुम्ही असं म्हणतात की दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या आहेत पण एकत्र व्यासपीठावर आहेत. तर हे चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटतं की खंत वाटते? नाही, आश्चर्य वाटायला नको आणि खंते वाटायला नको. सध्याचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, फक्त ये न केन प्रकारे माझी माणसं निवडून आली पाहिजेत यासाठी लोक एकत्र येत आहेत. जर अमरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात विलीन होतात किंवा परभणीमध्ये शिंदे गट, ओबीसी गट एकत्र येतात, तर कोणती विचारधारा राहिली महाराष्ट्रामध्ये? विचारधारा फक्त व्यासपीठावर बोलण्यासाठी, बाकी काही नाही, आणि मुलाखती देण्यासाठी. बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं वादग्रस्त विधान भाजपचे नेते अण्णामलाई यांनी केले. त्याच्यावरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे, जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. बरं का, गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदेनं उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत. हा जो कोणी अण्णा फडणा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे. नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे, महाराष्ट्रद्रोहाचा. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये. कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल. कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्यांनी घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेना म्हणून मिरवतायत, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाचार की तुमच्या थोवाडात मारून गेला तो अण्णामलाई सरकारच्या. आमचं आम्ही बघू, आम्हाला काय करायचं ते. हा कृपाशंकर बोलतो, मुंबईचा महापौर, उत्तर भारतीय अण्णामलाई सारखा माणूस येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राचीच नाही. हा, देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे. रश्मी शुक्लाने 5 दिवसापूर्वी एक अहवाल सादर केला होता. मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा अहवाल त्यांनी सादर केला होता आणि त्यांनी संजय पांडे यांनी हा म्हणजे दबाव आणला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय. ते तिथे काय दिलं? चला हिंदी में बोले. मराठी प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा जन्मही पुण्यातला होता, त्यामुळे तशी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, बघा असं फडणवीस म्हणतात. अण्णामलाईवरच्या वक्तव्यावर आधी तुम्ही उत्तर द्या, मग जन्मभूमी, कर्मभूमी, धर्मभूमी काय ते आम्ही बघू. बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका. त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा. फडणवीस साहेब, तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का. आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? सांगा ना. मुंबई महाराष्ट्राची नाही ही सुरुवात, जे आम्ही म्हणतोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा, ही चाचपणी आहे. चला, थँक्यू. एक अन्नामलाई आया है, कहाँ से? तमिलनाडु से. मुंबई में स्टार प्रचारक है बीजेपी का. हाँ,
स्टार प्रचार है क्या बीजेपी का? वो मुंबई में आकर कहता है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है और राज्य के मुख्यमंत्री अब तक उसके ऊपर जवाब नहीं दे पा रहे। डिप्यूटी सीएम एकनाथ शिंदे भी चुप बैठे हैं, जो अपने आप को शिवसेना और धनुष्य बाण लेकर घूम रहे हैं ना, शिवसेना